नमस्कार. संपूर्ण आरोग्य कार्यक्रम यामध्ये आज आपल्या सर्वांना भेटण्यासाठी सोनई शहराच्या प्रसिद्ध डॉक्टर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गायत्री प्रदीप बडाक यांचं आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. स्वागत आहे. डॉक्टर म्हटलं की दुनियेमध्ये सुद्धा डॉक्टरांविषयी प्रत्येकाला जे ईश्वराविषयी जेवढी आस्था असते तेवढी डॉक्टरांविषयी आस्था असते. तुम्हाला निश्चित ह्या गोष्टीचा खूप नशा असेल, कारण आपल्या मॅडम ज्या आहे हा खूप लॉंग अनुभव तुम्हाला आहे. गेल्या 10 वर्षापासून तुम्ही सोनई आणि सोनई परिसरामध्ये या ठिकाणी आरोग्यासंदर्भामध्ये जागृती करत असतात, लोकांना सेवा देत असतात. तर मॅडम, मी आपल्याला विचारू इच्छिते की नेमकं आरोग्य म्हणजे काय, किंवा महिलांचं आरोग्य, कारण आजचा आपला जो टॉपिक आहे महिलांचं आरोग्य हे किती महत्त्वाचं असतं. तर महिलांच्या आरोग्याचं महत्त्व काय आहे? प्रथमतः मी आभार मानते मला इथे बोलवल्याबद्दल. दीदींचा आभार, तुमच्या ओम शांती केंद्राचा आभार. मला खरंच फार आनंद वाटतो आहे. आजचा टॉपिकही फार सुंदर आहे, महिलांचे आरोग्य, की ज्याविषयी फारशी चर्चा केली जात नाही. आणि हा फार असा संवेदनशील विषय आहे की अनेक महिला त्यांच्या आजारांविषयी बाहेर सांगू शकत नाही सहजासहजी, किंवा पटकन असं बोलत नाहीत. आणि एकदम ते विकोपाला गेल्यानंतर मग नंतर त्याची चर्चा केली जाते, मग हॉस्पिटलमध्ये दाखवलं जातं. आणि मग बऱ्याचदा सर्जरीची वेळ आल्यानंतर मग ते उलगडा होतो त्या व्याधीचा किंवा आजारांचा. तर आपण आज महिलांच्या आरोग्याविषयी बोलणार आहोत. हा अतिशय खूप सुंदर टॉपिक आहे. आपण कधी असं म्हणतो का की पुरुषांच्या आरोग्याविषयी बोलूयात? तर असं कधीच होत नाही. आपण युजली महिलांच्याच आरोग्याविषयी बोललं जातं. तर का तर महिला ह्या कुटुंबातील एक आधार असतात, किंवा त्यांच्यावरच कुटुंबातील जबाबदारी असते. जसं पुरुष हे आधारस्तंभ असतात, तसं महिला सुद्धा त्यांच्यावरती जबाबदारी असते. मुलांचं संगोपन असतं, घरातले इतर सदस्यांचं संगोपन त्यांना करावं लागतं, जबाबदारी असते. आणि ह्या सगळ्या झटापटीत तर ते महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्या आरोग्याकडे पाहत नाहीत. आणि आजकाल तर पुरुषांना खांद्याला खांदा देऊन महिला पण काम करत आहेत. तर त्यामुळे वर्क आणि घर हे दोन्ही पण त्यांना बॅलन्स करणं कठीणच जातं. आणि हे दोन्ही सांभाळता अनेक महिलांचं असं होऊन जातं की स्वतःकडे दुर्लक्ष केलं जातं. तर सगळ्यात आपल्या ग्रामीण भागात म्हणा किंवा आपल्या भारतीय महिलांमध्ये हे HBचं प्रमाण, कॅन्सरचं प्रमाण, किंवा नंतर मग नैराश्य वगैरे ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यानंतर बरेच अशा समस्या आहेत की महिला उघडपणे ते बोलू शकत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, महिला एक कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे. महिला जर निरोगी असेल तर पूर्ण कुटुंब निरोगी असू शकतं. जसं आपण म्हणतो, एखादी महिला जर शिक्षित असेल एखाद्या घरात तर पूर्ण घर, कुटुंब शिक्षित होऊ शकतं. त्याच पद्धतीने महिलांचं देखील आहे की महिला जर निरोगी असेल तर येणारी पिढी सुद्धा निरोगी असेल आणि घरातले सदस्य सुद्धा निरोगी असतील. त्यामुळे आज आपण महिला विषयीच चर्चा करणार आहोत. आपण पाहतो, जर घरात आई वगैरे असतील, आजी असेल, तर ते कधी आपल्या म्हणजे पुरुषांसोबत किंवा पटकन कधी काही केलं तर लगेच थोडी जेवायला बसतात. तर घरातले इतर लोक कधी विचारतात का की आईने कधी खाल्लेलं आहे का, तिने नाश्ता केला का नाही, तिने जेवण केलं का नाही. तर ह्या गोष्टी म्हणजे प्रत्येक महिलेचं असं असतं की घरातल्या इतर लोकांना ते पुढाकार देतात, किंवा त्यांना ते स्वतःला दुय्यम स्थान देतात आणि बाकीच्यांना आदराचं स्थान देऊन त्यांचं संगोपन करण्यात त्यांची काळजी अगोदर घेतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात. मग बऱ्याचदा शिळं अन्न खाल्लं जातं, किंवा उरलेली भाजी मग मी सेवन करेल असं अनेक महिलांचं हे असतं, त्याकडे कल असतो. आणि सगळ्यात प्रथम आधी पुरुषांना किंवा घरातल्या जे लहान मुलं आहेत त्यांना आधी बसवलं जातं जेवणासाठी, आणि मग नंतर शेवटी महिला बसतात. हे कितीही शिक्षित घरं असू देत किंवा कितीही चांगल्या घरातले असू देत महिला, तर हे महिलांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांचे जे स्वास्थ्य आहे, महिलांचं जे आरोग्य आहे, त्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यांच्यावरच पुढची पिढी अवलंबून आहे. बरोबर आहे. म्हटलं जातं, जिच्या हाती पाळण्याची दोरी
ती जगाचा जगाचा उद्धार उद्धार करेल, है की नाही? जगाचा उद्धार तर हा करणारच, परंतु ते स्त्री जी आहे ती त्या परिवाराची कर्णधार असते, कर्णधार म्हणून तिला तिचं स्वास्थ्य जपणं हे फार महत्वाचं आहे. मग तुम्ही जसं सांगितलं की मोस्टली होतं असं बऱ्याच वेळेस की महिला स्वतःप्रती एवढ्या जागृत नसतात आहे किंवा ती सकस आहार घेत नाहीये. तर मला मॅडम विचारायचं आहे की नेमकं सकस आहार म्हणजे एक्झॅक्ट काय? सकस आहार म्हणजे आपण रोज जी भाजी पोळी खातो त्यालाच आपण सकस आहार म्हणू शकत नाही. सकस आहार म्हणजे त्या आपल्या जेवणामध्ये संपूर्ण पदार्थांचा समावेश असावा, जसे की प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स जे काही आपल्या शरीराला लागतात तर ते संपूर्ण आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. मग त्यात दूध व दुग्धजन्य पदार्थ असतात. आपण जे डाळी खातो त्यापासून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. जे ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे, गहू वगैरे हे खातो त्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. बाकी ज्या भाज्या खातो त्यापासून व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळतात. आणि जे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात तर ते आपल्याला जसं आपण जवसाची चटणी म्हणूयात किंवा कारळ्याची चटणी म्हणूयात तर त्यात नॅचरली DHA किंवा ओमेगा 3 मिळतं आपल्याला, की जे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. आणि मग ते वरून ओमेगा 3चे किंवा याचे गोळ्यांचं सेवन करतात ते सप्लिमेंटरी. पण जर आपण रोजच्या आहारामध्ये जर जवस आणि कारळे जर वापरले तर मला असं वाटतं की त्यांना नॅचरली ओमेगा 3 आणि DHA मिळू शकतं. आणि सकस आहार हा आपला म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हा असला पाहिजे. आणि आजकाल जंक फूड किंवा फास्ट फूडकडे जास्त स्त्रिया किंवा जास्त कल आहे. किंवा जे वर्किंग वुमेन आहे ते कंटाळा करतात घरी करायला, किंवा रादर असं म्हणूयात की त्यांना नसतो तेवढा टाइम 2-2, 3-3 वेळेस स्वयंपाक करणं घरात. तर त्यामुळे ते बाहेरून मागवणं किंवा फास्ट फूड खाणं ह्याकडे जास्त कल वाढला आहे. किंवा मुली जरी कॉलेजला जायला लागले आजकाल तर मुलींमध्ये पण ते प्रमाण वाढताना दिसतं की आईने सांगितलं अगं भाजी पोळी ने डब्यात, तर त्याच्याकडे नाक मुरडलं जातं आणि नको आहे तिकडे कॅन्टीन आहे जवळ, समोसा खाऊयात, कुठे वडापाव खाऊयात. तर ह्या गोष्टींकडे जास्त कल वाढला जातोय मुलींचा. आणि याच्यामुळे मग नंतर स्थूलता, ओबेसिटी वगैरे ह्या गोष्टींना फेस करावं लागतं. आजकाल PCODचं प्रमाण आपल्याला मुलींमध्ये जास्त दिसायला लागले. तर त्या PCODमुळे पाळीवर मग इरेग्युलर असणं वगैरे अशा गोष्टी निर्माण होतात. मुलींच्या स्वास्थ्यावरच टोटली परिणाम होतो. तर हे आयांचं काम आहे की शक्यतो मातांनी सांगितलं पाहिजे आपल्या मुलींना म्हणा किंवा घरातल्या ज्या कोणी वडीलधाऱ्या आहेत त्यांचं काम आहे सांगणं की तुम्ही तुमच्या मुलींना अशी सवय लावा की घरात 2 टाइम व्यवस्थित जेवण करत जावा. जे सीजनल फ्रुट्स असतात, सीजनल व्हेजिटेबल्स असतात ते त्या वेळेस सेवन केले पाहिजे. आणि आता हे प्रत्येकाच्याच घरात असतात सीजनल फ्रुट्स, सगळं अवेलेबल असतं, पण ते आपण सेवन किती करतो हे फार महत्वाचं असतं. तर ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेस सेवन केलं गेलं पाहिजे. नाहीतर आणलेत की आणि ते तशाच वाळून गेल्या, मग डस्टबिन मध्ये टाकून दिल्या, असं होतं बरेचदा. तर ते सीजनल फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आपण खाल्ले गेले पाहिजे. तर अशा पद्धतीने हे सकस आहार जर घेतला आपण तर आपलं नक्कीच आपण निरोगी राहू शकू आणि घरातले इतर सदस्यही निरोगी राहतील. खूप सुंदर टिप्स तुम्ही दिल्या. अगदी आपल्या किचन मध्येच खूप साऱ्या गोष्टी अशा असतात आणि किचनची पूर्ण जबाबदारी ही स्त्रीकडेच असते. जर स्त्री जर शिक्षित असेल तर तिला बरोबर कळतं की किचन मध्ये काय गोष्टींमध्ये काय असतं आणि काय पदार्थ केले गेले पाहिजे. त्यामुळे इतर सदस्यांना सुद्धा ते परिपूर्ण आहार मिळेल आणि इतर सदस्यही म्हणजे निरोगी राहतील आणि स्वस्थ राहतील. खूप सुंदर तुम्ही सांगितलं की आज आपण बघतो की फास्ट फूड आहे की नाही, म्हटलं जातं जितनी जीभ की टेस्ट उतना पेट में वेस्ट, उतनी बीमारी बनेगी गेस्ट, है ना. आज बघा मुलींचं दिवसांदिवस आपण बघतोय, मुलीच नाही महिला सुद्धा आपण बघतोय की वजन वाढत आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं आपण जे आहार आहे त्याकडे लक्ष नसल्यामुळे किंवा फास्ट फूड वगैरे घेतोय त्यामुळे खूप वजन वाढत चाललेलं आहे ना. आणि वजन वाढल्यामुळे त्याची पण आपल्याला काळजी राहते. खूप वजन वाढत चाललंय तर वजन कमी करण्यासाठी पण आपण खूप सारे प्रयत्न करतोय ना. मग त्यासाठी वजन कमी राहण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, नॉर्मली किंवा किती असायला पाहिजे वजन एक सर्वसामान्य नॉर्मली वजन किती असायला पाहिजे हे जर आपण बेसिकली पाहिलं तर व्यक्ती तितक्या प्रकृती. बरोबर. जितके
व्यक्ती आहेत त्या त्या प्रकारच्या प्रकृती असतात त्यांच्या. कोणाची वातपित्त, कोणाची पित्त कफ, कोणाची कफ पित्त, असं वेगवेगळ्या प्रकृती पण आहेत. आणि वजनाचं जर पाहिलं तर बॉडी मास इंडेक्स असतो की जेवढी तुमची हाईट त्या पद्धतीनेच तुमचं वजन पाहिजे, म्हणजे बॉडी मास इंडेक्स म्हणतो किंवा रेशिओ त्या पद्धतीने पाहिजे. आणि मी तर असं म्हणेन वजन तुमचं इतकंच ठेवा की तुम्हाला ते सहन झालं पाहिजे. रोजच्या तुमच्या दैनंदिन काम करण्यात तुम्हाला ते अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे त्या वजनाचा. म्हणजे तुम्हाला काही त्रास नाही झाला पाहिजे. जर तुम्ही ऑफिसला जात असाल, तुम्ही जर घरातले काम करत असाल, त्या वजनामुळे तुम्हाला इतर काही त्रास नाही झाला पाहिजे. नाहीतर त्या वजनामुळे गुडघेदुखी होतीये, धाप लागतीये चालताना, अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. तर वजन तितकंच पाहिजे जितकं आपल्याला रोजचे काम आपल्याला रोजचे काम जमले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वजन मापात राहण्यासाठी आपण नॉर्मली जे पदार्थ ज्याच्यात जास्त फॅट्स असतात, जसे की आजकाल चीज, बटर वगैरे ह्या गोष्टी जास्त सेवन केल्या जातात. त्यानंतर दूध वगैरे. आता दुधातून, गाईच्या दुधातून तर काही वजन वाढत नाही फारसं, पण जर तूप वगैरे त्याचं सेवन जास्त करण्यात येत असेल, नॉर्मली गाईचं जे गावरान तूप असतं त्याने काही वजन वाढत नाही. परंतु जे बाकी जे बाहेरून घेतलं जातं जे तूप, डाळडा तूप म्हणा किंवा हायब्रिड तूप, तर त्यापासून वजन वाढू शकतं माणसाचं. तर त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. व्यायाम व्यवस्थित केला पाहिजे रेग्युलरली, त्यामुळे वजन आटोक्यात राहील आपलं आणि आपल्याला काही त्या वजनाचा फारसा त्रास होणार नाही. अच्छा अच्छा, खूप सुंदर. हे सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की वजन, कारण वजन ही आज खूप मोठी समस्या झालेली आहे ओबेसिटीची. आणि मग त्या वजनाला बॅलन्स करण्यासाठी मग डायटिंगचं फॅट निघालंय, फॅट पण निघालेलं आहे खूप. म्हणजे आजकाल 8वी-9वीच्या मुलीपासून तर अक्षरशः 40-45 वयाच्या महिलेपर्यंत डायटिंग केली जाते. आणि मग त्या डायटिंगच्या नादात, वजन कमी करण्याच्या नादात ते काय खायचं आणि काय नाही खायचं हेच त्यांना समजत नाही. आणि त्यामुळे मग ते शरीरावरती दुष्परिणाम दिसायला लागतात. आजारांना आमंत्रण मिळतं, इम्युनिटी कमी होऊन जाते, थकवा जाणवतो, मसल क्रॅम्प्स म्हणजे पायांना गोळे वगैरे येतात, त्वचा निस्तेज होऊन जाते, अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. तर ते वजन कमी ठेवायच्या नादात हे वेगळंच होऊन जातं. तर माझा असा सल्ला राहील, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही प्रॉपर आहार तज्ञाचा किंवा डायटिशियनचा सल्ला घेऊन मग वजन कमी करा. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉपर तुमच्या ज्या शरीराला जे रोजचं लागतं, विटॅमिन्स, प्रोटीन्स वगैरे, तर ते त्या सल्ल्यानुसार तुम्ही वजन कमी करू शकता. तर आता मी एक त्यात सांगू शकते की जर तुम्ही सीड्सचं सेवन केलं, सीड्स, सनफ्लावर सीड्स, हे महिलांसाठी एक बुस्टिंग, म्हणजे एक आपण असं म्हणतो, जसं इंग्रजीत म्हणतात अन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. जर तुम्ही रोज एक सफरचंद खाल्लं तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज लागणार नाही. तसं मी म्हणेन रोज अन आवळा अ डे कीप्स डॉक्टर अवे. आमच्या आयुर्वेदात आवळ्याला इतकं महत्व दिलं गेलेलं आहे की आवळा हे पचनशक्ती आपली सुधारतं, आपले केस चांगले ठेवतं, आपली त्वचा चांगली ठेवतं, रोग प्रतिकार शक्ती वाढवतं, आपल्याला आजारांपासून दूर राहता येतं, कॅन्सर वगैरे होत नाही. जे आपले अँटीऑक्सिडंट्स असतात ते आपल्याला आवळ्यापासून भरपूर मिळतात, म्हणजे जेणेकरून जे फ्री रॅडिकल्स तयार होतात आपल्या शरीरात, किंवा जे असे जे रॅडिकल्स म्हणता येईल की ज्याच्यापासून आपल्याला कॅन्सरचे विषाणू तयार होतात आपल्या शरीरात, ते त्यापासून जर बचाव पाहिजे असेल तर रोज एक आवळा खाल्ला पाहिजे. अँड आवळा अ डे कीप्स डॉक्टर अवे, हे जास्त लागू आहे. आणि आणखीन एक सांगू इच्छिते, जर महिलांनी जर सीड्स खाल्ले, सीड्स म्हणजे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस, सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया, सिसम सीड्स म्हणजे तीळ, आपली काळी तीळ आणि पांढरी तीळ, दोन्ही पण पौष्टिक आहेत. आणि त्यात जर थोडंसं आपण कारळे वगैरे जर टाकले, असं हे सगळे जर सीड्स, आणि चिया सीड्स नावाचे एक सीड्स असतात, तर हे बुस्टिंग म्हणजे एक पॅकेट आहे एनर्जीचं महिलांसाठी, की त्यांचं हार्मोनल लेवल बॅलन्स राहते. रोज बडीशोप सारखं जर याचं सेवन केलं, फक्त रोस्ट करून म्हणजे तव्यावरती भाजून तुम्ही एका बर्नीत स्टोअर करून ठेवू शकता. आणि बडीशोप सारखं तुम्ही जर रोज खाल्लं तर नक्कीच तुमचे हार्मोनल लेवल जी आहे ती बॅलन्स राहील आणि
तुम्हाला जे पायीचे आजार म्हणा किंवा जे ब्रेस्ट कॅन्सर म्हणा किंवा युटेराईन कॅन्सर म्हणा, तुम्हाला पिशवीचे जे आजार होतात आजकाल, फायब्रॉइड वगैरे, तर त्या याच्यापासून तुम्ही नक्कीच दूर राहाल, कारण जे हार्मोनल लेवल आहे ती बॅलन्स राहते. तर त्या सीड्सचं पण सेवन केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि सगळ्या गोष्टी कशा महिलांसाठी तर खूप सोपं आहे, पण वास्तवमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं आरोग्य नेहमी कमजोर असतं. पण तसं पाहिलं तर सगळ्या गोष्टी, जसं तुम्ही पंपकिन सीड्स वगैरे सांगितलंय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या आपल्या किचन गोष्टी आहे ना, आणि तरी सुद्धा कधी ह्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नसतं, आणि तुम्ही त्या गोष्टीविषयी जागृती दिली, म्हणजे त्यामुळे निश्चित याच्यातून काहीतरी फायदा सर्वांनाच. जवस तर इतकं महत्वाचं आहे की मी तर म्हणेन जवसाची चटणी रोज खाल्ली गेली पाहिजे, आणि जवसचे सीड्स सुद्धा खूप फायदेशीर आहेत. ते तुम्हाला ओमेगा 3 मिळतं, त्यातनं DHA मिळतं, आणि भरपूर असं बुस्टिंग तुमच्यासाठी राहील. ते आता ह्या गोष्टींची जागृती करून द्यावं लागते, परंतु आपल्या काही वर्षापूर्वी आपल्या आजोबा आजींच्या काळामध्ये ह्या गोष्टी किचन मध्ये असायच्या, चटणी वगैरे च्या रूपामध्ये नेहमी असायच्या. पण आज त्या गोष्टी फास्ट फूडकडे वळल्यामुळे त्या गोष्टी मागे पडून गेल्या ना, म्हणून आता ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण बघतो मॅडम की ज्या 40 इयर्सच्या पुढेच्या ज्या महिला आहे त्यांना बराच वेळेस खूप साऱ्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. तर ऍक्च्युली ह्या ज्या महिला आहे यांनी आपलं काळजी कशी घ्यायला पाहिजे? सगळ्यात आधी मी असं सांगेल की 40 इयर्सपेक्षा ज्या जास्त एजच्या महिला आहेत त्यांना सगळ्यात मेन प्रॉब्लेम जो असतो की ते पाळी बंद होते त्या 40-45 नंतर. तर तो जो वयोगट आहे 45 ते 50 ह्या वयोगटात रजोनिवृत्ती होते, आणि त्यामुळे महिलांना अनेक प्रकारचे आजारांना सामोरं जावं लागतं. जे काय आजार म्हणजे तुम्ही जर पाहिलं, मधुमेह म्हणा किंवा BP म्हणा, थायरॉइड म्हणा, असे हृदयाचे आजार म्हणा, हे सगळे आजार तुम्हाला 45 ते 50 या वयोगटातील महिलांमध्येच दिसायला मिळतात. फार तर फार 50 नंतर आपण म्हणतो 50 ओलांडली आणि म्हणजे लगेच चालू होईल. तर मला असं सांगायचंय की जी स्त्रियांमध्ये जी पाळी येते, तर ही पाळी म्हणजे एक संरक्षण कवच असतं त्या स्त्रीसाठी. का असं म्हटलं जातं, कारण जेव्हा पाळी येते तेव्हा इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोन सिक्रेट केले जातात पाळीमध्ये, आणि ह्या हार्मोनलमुळे काय होतं की शरीरामध्ये जे काही आजार आपल्याला निर्माण होणार आहेत त्यापासून वंचित राहता येतं ह्या हार्मोन्समुळे. तर मग हृदयाचे आजार असू देत, BP असू देत, साखर असू दे, थायरॉइड असू दे, तुमचे अजून ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार असतो हाडांचा, ते असू देत, तर ह्या आजारांपासून माणूस वंचित राहू शकतो, म्हणजे स्त्रिया वंचित राहतात. तर हे एक संरक्षण कवच आहे त्यांच्यासाठी. आणि जेव्हा ती पायी जाते तेव्हा महिलांमध्ये मग असे विविध प्रकारचे आजार पाहायला मिळतात. तर मी त्यांच्यासाठी एवढंच सांगेल की व्यायाम करा, एक्सरसाइज करा रेग्युलरली. म्हणजे एक्सरसाइज म्हणजे खूप असे कठीण आसनं नाही करायचे 40 नंतर, पण आपलं नॉर्मल योगासन, सूर्यनमस्कार तुम्हाला झेपेल तितका, किंवा वॉकिंग, चालणं हा उत्तम व्यायाम आहे. 3-3.5 किलोमीटर रोजचं जर चालणं ठेवलं की तुम्हाला पचनक्रिया तुमची चांगली राहील, अग्निमांद्य होणार नाही, आणि त्यामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून तुम्ही वंचित राहू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे प्राणायाम, योगासन, आणि म्हणजे मेडिटेशन थोडंफार केलं गेलं पाहिजे. जितकं शारीरिक स्वास्थ्य गरजेचं असतं स्त्रीसाठी, तितकंच मानसिक स्वास्थ्य गरजेचं असतं, आणि त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही स्त्रियांच्या. तर मानसिक स्वास्थ्य आता तो विषय निघालाच आहे. तर जेव्हा रजोनिवृत्ती होते तर त्या महिलांमध्ये अनेक प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जरी ती स्त्री निवांत बसलेली असेल तरी पण तिच्या अचानक असा खूप दरदरून घाम येतो, हॉट फ्लशेस म्हणतो आपण त्याला, अनकम्फर्टेबल वाटतं, अचानक दरदरून घाम येतो. मग ती म्हणते की मी एवढं फॅन खाली बसली तरी पण मला अचानक घाम येतोय. त्यानंतर पोटऱ्यांना गोळ्या येतात, असं थकल्यासारखं जाणवतं, चिडचिडेपणा वाढतो, आणि
कुठलंही काम करण्यास असं उत्साह राहत नाही. उत्साह राहत हा, आणि झोप व्यवस्थित होत नाही, सगळ्यात महत्त्वाचं स्लीप डिस्टर्बन्सेस असतात. आणि पाळी अशी 4-4, 5-5 महिने, 6-6 महिने येत नाही. तर असं जर व्हायला लागलं असेल तर त्या स्त्रीने समजून घ्यायचं की आता आपली रजोनिवृत्ती होणार आहे, आता मेनोपॉज कडे आपण चाललेलो आहोत. आणि हा कालावधी साधारण 5 ते 7 वर्षांचा असतो. तर मग प्री मेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज, तर असे तिन्ही वेळेस आपल्याला वेगवेगळे लक्षणे दिसतात स्त्रियांमध्ये. आणि त्यांचे चिडचिडेपणा वाढतो, तर मग ते घरच्यांनी पण समजून घेतलं गेलं पाहिजे. जसे मूड स्विंग होतात प्रेग्नन्सीमध्ये, तसेच ह्याच्यात सुद्धा चिडचिडेपणा वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आपण अंदाजे जर पाहिलं, आपली आई किंवा आजी अशी चालता चालता कधी कधी पाय मुरगळतो आणि हलकसं अशी पडते तर फ्रॅक्चर होऊन जातं. तर हेच जर पाळी असताना जर तिला तशी पडली तर ते फ्रॅक्चर होणार नाही. म्हणजे इतकं महत्व आहे पाळीचं एका स्त्रीमध्ये की पाळीच्या वेळेस इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट होतात आणि ते एक कवच म्हणून काम करतात. आणि हेच ओस्टिओपोरोसिस आपल्या स्त्रियांमध्ये मग ते जाणवायला लागतं पाळी गेल्यानंतर. आणि साधं हलकसं जरी पडले तरी ते फ्रॅक्चर होतं. म्हणजे इतकं महत्व आहे. आणि 40 नंतरच्या महिलांनी मग काळजी घेण्यासाठी सप्लिमेंट काही घेतले गेले पाहिजे. मग आता जर असं होऊ नये त्यासाठी कॅल्शियम, D3 वगैरे असे सप्लिमेंट घेतले पाहिजे, त्याच्या गोळ्या घेतल्या पाहिजे, किंवा प्रोटीन पावडर वगैरे असे सप्लिमेंट तुम्ही जर घेतले आणि सीझनल, जे जसं मी मगाशी म्हणले, सीझनल फ्रूट, सीझनल व्हेजिटेबल्स जर घेतले, त्यातनं तुम्हाला जे जे पाहिजे ते मिळू शकेल. आणि तुम्ही तुमची काळजी घेऊ शकाल. खूप सुंदर. आणि मॅडम, हे पण आपण कधी कधी बघतो की बऱ्याच वेळेस आपल्याला बघायला मिळतं ह्या गोष्टी. आजची पिढी, जे आजचे न्यू जनरेशन आहे आणि आपले पूर्वीचे जे आजी आजोबा किंवा आजी, आपली आई, जी पाठीमागची पिढी होती, त्यांची जी स्ट्रेंथ होती ना, ती जास्त होती. आणि आजकाल आपण बघतो की अगदी 25 इयर्स किंवा ओल्ड असेल किंवा 30 इयर्स झालं तरी पण मनुष्यामध्ये तो स्टॅमिना नाही राहते. मग एवढा मोठा डिफरंट एवढ्या कमी काळामध्ये कशामुळे आता पहिली जी स्त्री, आपण तेव्हाची स्त्री आणि आजची स्त्री यात फार बदल आहे. तेव्हाच्या स्त्रीमध्ये आपण जर पाहिलं तर त्या स्त्रीला सकाळी उठल्यापासून, अंगण झाडण्यापासून, सारून घेण्यापासून, पाट्यावर मसाला वाटण्यापासून, दळण जात्यावर दळावं लागायचं, शेण आणि सारून घ्यावं लागायचं, त्यानंतर धुणं भांडी सगळे कामं करण्यात तिची इतकी फिजिकल ऍक्टिव्हिटी व्हायची की तिला बाकी काही व्यायाम करण्याची गरजच पडत नसायची. नॅचरली व्यायाम होऊन जायचा सगळं. आणि विशेष म्हणजे शेतात वगैरे इकडे तिकडे काम करावं लागायचं, तर खूप व्यायाम व्हायचा, त्यांना वेगळं काही करावं लागत नसायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पूर्वी बी बियाणे वापरले जायचे, फवारे नव्हते जास्त, पेस्टिसाइड्स वापरले जात नव्हते जास्त, तर शेणखत वापरूनच नॅचरली जी शेती केली जायची, नैसर्गिक शेती केली जायची. आणि जो कस असायचा त्या धान्यामध्ये किंवा त्या भाज्यांमध्ये, तो जो कस आज राहिलेला नाही. आज तुम्ही बीज जर हायब्रिड पेरलं तर हायब्रिडच तुमची भाजी येणार, हायब्रिडच तुमचं सगळं येणार. आणि त्यापासून तुम्हाला हायब्रिड पद्धतीनेच तुम्हाला सप्लिमेंट मिळणार. तर ते जो बदल झालेला आहे, तर नक्कीच मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगावंसं वाटतं की ही खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे स्त्रियांसाठीच नाही तर आपल्या सर्व माणूस जातीसाठी आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरं तर. की आपण ज्या पूर्वी आपण बी बियाणे वापरायचो ना, आत्ताच्या बी बियाणं वापरतो. पूर्वीची शेती आणि आत्ताच्या शेतीत किती बदल झालेला आहे. आता आपण रसायनच खातो. कितीही वेळेस ती भाजी धुतली तरी ते पेस्टिसाइड्स पूर्णपणे जात नाही आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात. पूर्वी कॅन्सर वगैरे ह्या गोष्टी अल्पशः पाहायला मिळायचे स्त्रियांमध्ये. आणि आजकाल म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर म्हणा किंवा युटेराईन कॅन्सर म्हणा, या गोष्टी खूप जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. तर हे कशामुळे वाढल्या आहेत? शिळे अन्न खातात फ्रीज मधले, 7-7, 8-8 दिवस ते स्टोरेज फूड केलं जातं. पॅक टीन मध्ये जे मिळतं आजकाल पॅकिंग मध्ये, ते खाल्लं जातं. त्याच्यात पण विविध प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात, जे आपण आजकाल, आता तुम्ही म्हटले तशी जी बी बियाणे जे वापरले जातात ते हायब्रिड असतात, फवारे मारले जातात, पेस्टिसाइड्स असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच
केला गेला पाहिजे. मी तर म्हणेन ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी नैसर्गिक शेती शेणखत वापरून केली पाहिजे आणि घरच्या पुरतं का होईना किचन गार्डन का होईना करून आपल्या किचन पुरतं जे पालेभाज्या आहेत त्या हे केल्या पाहिजे, पिकवल्या पाहिजे आणि त्या जर वापरल्या तर नक्कीच आपण ह्या आजारांपासून दूर राहू शकू. खूप छान. ह्याच्यात खरंच संशोधन करण्याची गरज आहे. गरज आहे कारण त्याचे दुष्परिणाम आपण दुष्परिणाम सगळेजण आपल्याला बघूच दिसायला राहिलेलो मिळतात. आहे हो. आणि ही काळाची गरज आहे. पूर्वी आपण आजकाल आम्ही प्रॅक्टिस मध्ये पाहतो पूर्वी मुलींना काय पाळी एवढ्या लवकर येत नसायची. आजकाल ते सुद्धा प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आता खरंच तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला असं सांगावंसं वाटेल हे का बरं असं झालेलं आहे. तर तुम्ही म्हणाल की पहिले पेस्टिसाइड्स नव्हते, आता पेस्टिसाइड्सही वाढलेत. दुसरी गोष्ट जे आजकाल मुलं टीव्ही लॅपटॉप किंवा मोबाईल वगैरे पाहतात तर लाईफस्टाईल चेंज झालेला आहे. मग ते आहार आणि विहार दोन्ही याच्यात चेंजिंग झालेलं आहे. स्थूलपणा वाढलेला आहे आणि जे स्क्रीन टाइम वाढलेला आहे मुलांचा की मोबाईलमध्ये नाही त्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे हार्मोनल चेंजेस मुलांमध्ये लवकर लवकर होतात आणि त्यामुळे पाळी लवकर येते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई मोठ्या येणी देते 1 ग्लास दूध पीत जा रोज मुलांना. तर आजकाल गायांचं किंवा म्हशींचं दूध वाढवण्यासाठी त्यांना प्रोजेस्ट्रॉनचे इंजेक्शन दिले जातात. तर हे जे प्रोजेस्ट्रॉनचे जे इंजेक्शन असतात तर ते त्यांच्या ते दुधात उतरतात आणि ते दुधात उतरल्यानंतर हे जेव्हा आपण आपल्या मुलांना देतो तर ते नॅचरली ते दुधात उतरल्यानंतर ते मुलांमध्ये पण ते हार्मोन्स जातात, प्रोजेस्ट्रॉन वाढायला लागतं आणि लवकर पाळी यायला सुरुवात होते. तर मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सांगावंसं वाटेल की मिल्क इज अ कम्प्लीट फूड आपण म्हणत असतो पण तरीही आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं की आता हे सगळं कृत्रिमरित्या सगळं प्रोडक्शन वाढवण्यासाठी केलं जातं. सगळेच करतात असं नाही पण हे सिटीज मध्ये जास्त पाहायला मिळतं आपल्याला. तर दूध नक्की घ्या पण अति प्रमाणात त्याचं सेवन करू नका. त्यामुळे तुम्हाला जे पाळी लवकर लवकर जी येते तर ते होणार नाही. अच्छा, खूप सुंदर रीतीने मॅडमनी आपल्याला खूप सुंदर महिलांचं सशक्तीकरण किंवा महिलांचं आरोग्य खूप सगळ्या विषयाला धरून मॅडमनी आपल्याला खूप सुंदर सांगितलं. तर मॅडम मी एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारू इच्छिते की सर्व महिलांनी सदा स्वस्थ राहण्यासाठी तुम्ही त्यांना विशेष काय सल्ला द्याल आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने? सर्व महिलांना स्वस्थ राहण्यासाठी पहिले तर मी म्हणेन ती आहे तर विश्व आहे, ती आहे तर घर आहे, ती आहे तर नाती आहेत, ती आहे तर नातींमधले प्रेम आहे. तर हे जी ती आहे त्या तिला जपणं गरजेचं आहे. तर तिच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे कारण तिला आपण ती जर निरोगी राहिली तर कुटुंब निरोगी राहणार आहे जसं मी मगाशी म्हटले. आणि तिच्यासाठी आपण तिच्या मानसिक स्वास्थ्याचं तिच्या शारीरिक स्वास्थ्याचं सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे. आजकाल स्त्रियांना HB कमी असतो, अनेक प्रश्न असतात. आमच्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही पाहतो की अनेक महिलांना HB म्हणजे लिटरली 4 किंवा 4.5 HB असतात आणि थकलेल्या भागलेल्या असं त्रस्त झालेल्या महिला येतात OPDला. आल्यानंतरही आम्ही त्यांना सांगतो की जर तुम्ही रक्त चढवणार नसणार तर आम्ही गोळ्या इंजेक्शन देतो आणि गोळ्या इंजेक्शन जर घेणार असतील तर त्या वेळोवेळी घ्या आणि घराच्या बाहेर जाऊ नका. पण ह्या घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना त्यांच्याकडे तेही बघणं होत नाही आणि मग ते HB म्हणावा असं वाढत नाही आणि मग त्याच्यातून मग हे पाळीच्या समस्या वगैरे निर्माण होतात. तर मी एवढंच सांगेन तुमच्या HB कडे लक्ष द्या जी आपल्या भारतीय स्त्रियांना फार गरज आहे. दुसरी गोष्ट शिळे अन्न खाऊ नका, व्यायाम भरपूर करा, निदान चालणं तरी रोजचं ठेवा जेणेकरून तुमचे हार्मोनल बॅलन्स राहील आणि तुमचं स्वास्थ्यही व्यवस्थित राहील, अग्निमांद्य होणार नाही, पचनशक्ती व्यवस्थित राहील. दुसरी गोष्ट पाणी भरपूर प्या आणि सकस आणि संपूर्ण आहार घेत चला, बाहेरचं फास्ट फूड टाळा. एवढंच सांगू इच्छिते. धन्यवाद मॅडम, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ देऊन आमच्या सर्व प्रेक्षकांना आज महिलांचं आरोग्य हे किती महत्त्वाचं आहे याच्या संदर्भामध्ये खूप सुंदर माहिती दिली आणि निश्चित सर्व महिलांनी त्या गोष्टीला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं. म्हणून तुमचे पुनश्च एकदा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. माझ्या या कार्यक्रमामुळे नक्कीच महिलांना फायदा होईल, त्यांना टिप्स मिळतील. एक छोटंसं एक वाक्य सांगते, ती महान आहे, ती गुणांची खान आहे, तिचा सन्मान करा कारण ती परमेश्वराने दिलेले एक वरदान आहे. खूप सुंदर. त्या निमित्ताने महिलांचं मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची काळजी घ्या, निरोगी राहा आणि स्वतःकडे लक्ष द्या.
प्रेक्षकांनो, आपण सर्व आता ज्या मॅडमनी आपल्याला खूप सुंदर या ठिकाणी महिला आरोग्य ह्या विषयाला धरून खूप सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलं. तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टीचं महत्त्व जाणलंच असेल की आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आहार विहार किंवा एक्सरसाइज ह्या सर्व गोष्टी किती महत्त्वाच्या आहे. आणि निश्चित तुम्ही सर्वजण ह्या गोष्टीला तुमच्या जीवनामध्ये धारण करून तुम्ही संपूर्ण स्वस्थ किंवा आरोग्यदायी जीवन जगाल ही शुभ भावना